फारच चर्चेत आहे. खरात म्हणजे अशोक खरात यांचं जे नाव आता सगळ्याच माध्यमांकडनं दाखवलं जात आहे, त्यांच्या अमुक गोष्टी दाखवल्या जात आहेत, तर याला भोंदू बाबा असं म्हटलं जातंय. माझी पहिली विनंती आहे, सगळ्या माध्यमांनी भोंदू बाबा हे नाव काढून टाकून विकृत बाबा हे नाव दिलं पाहिजे. कारण भोंदू बाबा कोणाला म्हणू आपण, की ज्यांनी बाबा कोणा लोकांना पैशासाठी बनवलंय, त्यांच्या पैशा खाऊन त्यांचा गैरफायदा घेतला, अशा माणसाला भोंदू बाबा म्हणणं योग्य आहे. पण हा ज्या माणसांनी असंख्य, म्हणजे आता माझ्याकडे जे आकडे आलेत, मला लोक जी भेटायला आली त्याच्यावरनं शेकडो महिलांचे ज्यांनी लैंगिक शोषण केलं, अशा माणसाला भोंदू बाबा म्हणता येत नाही. याला महाराष्ट्राचा एप्स्टीन किंवा विकृत बाबा असंच म्हटलं गेलं पाहिजे. ही माझी पहिली माध्यमांना विनंती. आता कोण आहे हा आणि कसा कसा कार्यक्रम करायचा? आत्ताच माझ्या प्रेस कॉन्फरन्स आधी सुषमा अंधारेंची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ती पण मी ऐकली आणि त्याच्यात त्यांनी चाकणकरांबद्दल अतिशय धक्कादायक अशा गोष्टी मांडल्या. आताच्या घटनेला मला जी जी माहिती येते आणि ती अगदी मी 10 वेळा चेक करून ही माहिती लोकांपुढे मांडते. हे खरात एक प्रकारचं ओशनो जल बनवायचे. तर हे ओशनो जल काय आहे? ओशनो जल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे. आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची. एक माणूस तर त्यातला तिरुपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टी आहे. आता इतकं धक्का बसतो हे सगळं ऐकून. याच्यातली नावं जी आली आहेत बाहेर, ती सगळी महाराष्ट्राचे अनेक राजकारणी आहेत, अनेक. आणि त्याच्यात एक पक्ष म्हणून नाही, सगळ्या पक्षातली माणसं आहेत. ती अगदी थेट गाड्या पाठवून हे सो कॉल्ड ओशनो जल घ्यायला त्यांची माणसं पाठवायची. आता ओशनो जल नंतर हा माणूस काय करायचा? तर त्यांनी 2 प्रकारची सो कॉल्ड साधना करायची. त्याचं पहिलं नाव होतं ओशनो प्रे आणि सिद्ध प्रे. तर ओशनो प्रे म्हणजे काय? तर ओम ईशान्येश्वराय नमः असा जप 11 वेळा करायला ते सांगायचे. आता हे वार कुठले असायचे? तर श्रावणातले 4 सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी हे 2 प्रकार केले जायचे. एक म्हणजे ओशनो प्रे आणि दुसरं म्हणजे सिद्ध प्रे. तर ओशनो प्रे मध्ये काय व्हायचं ते मी तुम्हाला सांगते. ओशनो प्रे मध्ये ओम ईशान्येश्वराय नमः असा 11 वेळा जाप करायला ते सांगायचे. तो झाल्यानंतर शंकराच्या पिंडीवर असलेले एक हंडा जो असायचा तो हलायला लागायचा. आणि हलायला लागल्यानंतर जे प्रश्न विचारले जायचे आणि जिथे तो प्रश्न, आता समजा कोणाला मूल होत नसेल तर ते कधीपर्यंत होईल, म्हणजे पहिल्या महिन्यात कन्सीव्ह होईल की 6 महिन्यांनी होईल का 1 वर्षांनी होईल, असा प्रश्न विचारल्यावर तो हंडा थांबला की ते त्या प्रश्नाचं उत्तर असायचं. असा हा ओशो प्रेचा कार्यक्रम चालायचा. दुसऱ्या कार्यक्रमाचं नाव होतं सिद्ध प्रेय. याच्यात होम हवन केलं जायचं. होम हवन करताना कोणाला सापाचा आवाज यायचा, तर कोणाला काही आकार दिसायचे, तर कोणी आकृत्या त्या बघून भारावून जायचं. आणि असं करून लोकांच्या बुद्धीवर ते असा एक प्रकारचं हिप्नॉसिस केल्यासारखं करायचे. असंख्य बायकांचं, जसं मी म्हटलं शेकड्यांनी बायकांचं त्यांनी लैंगिक शोषण केलं. त्यात जे श्रीमंत यायचे त्यांना हे ओशनो जल देऊन त्यांच्याकडनं पैसे उकळायचे. बाकीच्या श्रीमंत लोकांना अमुक ऍडवाइस देऊन त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. पण मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या बायकांचं सरळ सरळ लैंगिक शोषण हे एकदा नाही, त्यांनी असंख्य वेळा केलंय. मी हे आज मुद्दाम लिहून का घेतलंय? कारण इतक्या गोष्टी आहेत
त्याच्यातली कुठलीही गोष्ट राहायला नको. म्हणून आज पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल की मी हे सगळं लिहून घेतलंय. त्यात महत्वाची गोष्ट, एक मोठे अधिकारी आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांचं नाव सुद्धा माझ्याकडे आहे, पण नाव घेणं योग्य कितपत होईल मला माहित नाही. म्हणून मी म्हणते, मुंबईत कार्यरत असलेले एक डेप्युटी कलेक्टर आत्ताच्या घटकेला त्यांना पैसे पुरवतायत, त्यांना वकील पुरवतायत, त्यांना हवं नको ते बघतायत आज सुद्धा. आणि याच डेप्युटी कलेक्टरच्या मुलीचा सातबारा माझ्या हातात आहे. त्यांचा आणि अशोक खरातांचे फायनान्शियल रिलेशन्स आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या जमिनी एकत्र आहेत. ते प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मी एक सातबारा माध्यमांना देणार आहे. आता अमोल मिटकरी यांनी देखील एक फोटो ट्विट केला होता. त्या फोटोमध्ये VSR च्या लोकांबरोबर हेच खरात होते. आत्ताच्या घटकेला त्यांचीही अशी शंका आहे की रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे दोघं त्यांचे भक्त, त्यात VSR बरोबरचे त्यांचे फोटो. तर याच व्यक्तीने कुठेही अजित पवारांचा घात केला आहे का असा त्यांना दाट संशय आहे आणि तसा त्यांनी ट्विट देखील केलाय. आता सगळ्यात महत्वाचे अनेक मुद्दे आहेत, त्यातले काही मांडते. एक तर हा माणूस लैंगिक शोषण करायचा, लोकांना लुटायचा, आणि तिसरं म्हणजे सावकारी करून हा सगळ्यांच्या जमिनी हडपायचा. एक माझ्याकडे एक जी माहिती आली आहे ती मला सोमवारी तुम्हाला द्यावी लागेल, कारण आधीच जर मी बोलले तर ते सावध होऊन सगळं बंद करतील. त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देते. साई सिल्वर नावाचं एक मंगल कार्यालय आहे जे शिर्डी येथे आहे, आणि या साई सिल्वर शेळके पाटील नावाचे जे व्यक्ती आहेत ते 3 भाऊ आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा म्हणजे त्यांनी पैसे दिले होते आणि ते पैसे परत करता आले नाहीत, म्हणून त्यांचं मंगल कार्यालय सुद्धा या माणसांनी, या सावकार बाबांनी हडपलंय. आता 2 ते 3 आत्महत्याची प्रकरणं या माणसांनी दाबली आहेत. विकास दिवटे नावाचं जे प्रकरण झालं होतं, जे शिर्डी पोलीस स्टेशनला रेकॉर्डेड आहे, त्या विकास दिवटेंच्या बऱ्याच गोष्टी आता बाहेर पडणं गरजेचं आहे. पण हे प्रकरण बंद करण्यात आलं. आत्ताच्या घटकेला मी त्याच्याबद्दल फारसं बोलणार नाही, पण वेळ पडली तर याच्या सगळ्या गोष्टी, कोण होते ते, काय संबंध होते, या सगळ्या गोष्टी मी माध्यमांपुढे आणेन. पण आत्ताच्या घटकेला गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे दाबलेलं, बंद केलेलं प्रकरण, याची फाईल रिओपन करण्यात यावी. म्हणजे याच्या मागे कोण कोण आहेत, आत्ताची जी माणसं आहेत ती कोण कोण आहेत, या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. हे सगळेच्या सगळे सातबारे आहेत असंख्य गावांचे. हे सगळे सातबारे मी त्याचे PDF बनवून माध्यमांना पाठवेल, कारण मला आत्ताच्या घटकेला त्याची यादी करायला मिळाली नाही, वेळ मिळाला नाही. तर याच्यात कृषी आणि अकृषी म्हणजे NA आणि ऍग्रिकल्चरल अशा सगळ्या जमिनी आहेत, आणि त्याची म्हणजे किंमत काय बोलावी असे आकडे आहेत. एवढंच नाही तर त्यांचे पतसंस्थेत जवळजवळ 100 कोटी रुपये आहेत. त्याची नावं देखील मी श्री सदानंद दाते यांच्याकडे देणार आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या घरी 13 किलो सोनं आहे अशी देखील माहिती मला मिळाली आहे, जी माहिती मला आता होम मिनिस्ट्रीकडे द्यायची आहे. श्री सदानंद दाते जे DG आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याकडे द्यायची आहे. आता गावांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवते. कुठल्या कुठल्या गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये यांच्या जमिनी होत्या आहेत. गाव सिन्नर, तालुका सिन्नर, शेती आणि बिनशेतीचे 6 सातबारे आहेत. निमगाव कोऱ्हाळे, तालुका रहाटा, इथे त्यांची जमीन आहे. कुंडेवाडी मांजरे सिन्नर मधले, तिथे त्यांच्या जमिनी आहेत. आडगाव नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. विल्होळी तालुका नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. गवळणे तालुका नाशिक, इकडे त्यांच्या जमिनी आहेत. पाथर्डीमध्ये, नाशिकच्या पाथर्डीमध्ये 27 सातबारे माझ्याकडे आहेत. 27. नाशिक शहरात त्यांच्या जमिनी आहेत. मिरगाव, जिथे ते ईशान्येश्वर मंदिर आहे,
तिथे सुद्धा मला वाटतं काही माध्यमांनी स्टोरी केली होती. तर ते ईशान्येश्वर मंदिर इथे त्यांच्या 10 जमिनी आहेत.